राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी आकार घेतेय। संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी या दोन माजी खासदारांसह अन्य नेत्यांचा समावेश असणाऱ्या तिसऱ्या आघाडीचा सोमवारपासून नांदेड परभणी इथून दुष्काळ पाहणी दौरा सुरू होतोय। दुष्काळ पाहणी दौरा असं याचं स्वरूप असलं तरी प्रत्यक्षात या दौऱ्यात विधानसभा निवडणुकीची पेरणी होणार असल्याची चर्चा आहे। राज्यातील विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस असणार आहे। या दोघांना टक्कर देण्यासाठी आता राज्यात तिसरी आघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये माजी खासदार संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, आमदार बच्चू कडू यांची प्रहार संघटना, बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर आणि भारतीय जवान किसान पक्षाचे अध्यक्ष नारायण अंकुशे यांचा समावेश आहे। या आघाडीच्या वतीनं सोमवारपासून नांदेड आणि परभणी इथल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली जाणार आहे। खरं तर दुष्काळ परिस्थिती पाहणी असं सांगण्यात येत असलं तरी त्याच्या आडून आगामी विधानसभा निवडणुकीची मशागत आणि पेरणी होणार असल्याचं दिसून येत आहे। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अगोदरच 3 प्रमुख पक्ष एकत्र आहेत। त्यांच्यातून अन्य लहान घटक पक्षांना जागा वाटपात स्थान मिळण्याची शक्यता कमी असल्यानं तिसऱ्या आघाडीची मोठ बांधल्यावर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार की तिसऱ्या आघाडीला जनता नाकारणार याबाबत उत्सुकता आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीनं अशीच हवा केली होती। आता 2024च्या निवडणुकीत तिसरी आघाडी चर्चेत येऊ शकते।